पुढची बातमी आहे भायखळ्यामधून। भायखळ्यातील मदनपुरा इथं इमारतीचा भाग कोसळलाय। इमारतीचा पहिला मजला कोसळल्याने 7 जण जखमी झाले आणि सध्या तिथे आता बचाव कार्य सुद्धा मोठ्या आव्हानात्मकरित्या सुरू आहे। कोण ढिगाऱ्याखाली अडकलंय का याची सुद्धा आता शहानिशा केली जाते। अग्निशमन दलाचं एक पथक सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेलं आहे। अंदाजे 1 बजेच्या आसपास आमच्या कंट्रोलला कॉल मिळाला की ग्राउंड प्लस 1 माळ्याचे स्ट्रक्चर आहे। साल्वेशन आर्मीचं हे रेसिडेन्शियल क्वार्टर्स आहे। त्यानंतर आमच्या 4 गाड्या घटनास्थळी अगदी 3-4 मिनिटांमध्ये पोहोचल्या जवळ असल्यामुळे आणि आमचं रेस्क्यू ऑपरेशन चालू झालेलं आहे। आम्ही ऑलरेडी रेस्क्यू ऑपरेशन केले आहे। 80% आमचं आता रेस्क्यू ऑपरेशन झालं आहे। डेब्रिज काढायचं काम चालू आहे। अंदाजे 2 माणसाला त्या लेबरला मार लागला आहे असं आम्हाला समजलं। नायर हॉस्पिटल त्यांना ॲडमिट केले आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। भायखळा मदनपुरा या परिसरातील 1+1 या बिल्डिंगचा भाग जो आहे तो कोसळल्याची घटना घडली। मी सध्या त्याच घटनास्थळी आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहू शकता। हा संपूर्ण इमारतीचा भाग आहे। या ठिकाणीच आज दुपारी खरं तर संपूर्ण घटना घडली। पहिला मजला जो आहे तो वरून खाली कोसळल्यानंतर ही संपूर्ण विटांची तुम्ही अवस्था पाहू शकता। या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी सागळे सर आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, एकूणच ही घटना कशा पद्धतीने घडली आणि कधी घडली काय सांगाल? एकूणच काय माहिती आहे? अंदाजे दुपारी 1चा कॉल आहे। आमच्या कंट्रोलला कॉल मिळाल्यानंतर भायखळा कंट्रोलला 4 गाड्या टर्नआउट केल्या होत्या आणि आम्ही येईपर्यंत पूर्ण ग्राउंड प्लस 1चं स्ट्रक्चर साल्वेशन आर्मीचे क्वार्टर्स आहे असं आम्हाला समजले। पूर्ण कोलॅप्स झालं होतं। L1 हाऊस कोलॅप्स मेसेज दिलेला आहे। त्याप्रमाणे 4 गाड्या आणि आम्ही इमिडिएट सर्च ऑपरेशन चालू केलं। JCBच्या सहाय्याने अगोदर आम्ही फायरमॅनच्या सहाय्याने आम्ही येण्यापूर्वी 7 लोकांना मार लागला आहे असं आम्हाला समजले। त्यातले 5 लोकांना भाटिया हॉस्पिटलला घेऊन गेलेत, 2 नायर हॉस्पिटल ॲडमिट केलेत पुढील उपचार करता। धन्यवाद सर। तर आपण पाहिलं तर 7 जण या इमारतीखाली जखमी झाल्याची माहिती आहे त्यांच्याकडनं देण्यात आली। आणखी कोणी व्यक्ती या आतमध्ये जखमी आहे का किंवा आतमध्ये अडकला आहे का याचा सुद्धा बचाव करण्याचं काम जे अग्निशमन दलाच्या वतीने यानंतर करण्यात येण्याची प्रतिक्रिया जी आहे अग्निशमनच्या दलाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।